स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अपडेट पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट, या योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल, योजनेसंदर्भातली शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणारी सर्व माहिती पाहिजे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट मिस होणार नाही। तर सुरुवात करण्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा। चला सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजना या योजनेच्या कालपासून या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। धुळे या जिल्ह्याची पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आत्तापर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात लाखो फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक भरलेला फॉर्म हा मंजूर होणार का? कारण हमीपत्रामधील बऱ्याच ज्या महिला आहेत त्या हमीपत्रामधील अटी ज्या आहेत ती व्यवस्थित वाचत नाहीत। अटीची पूर्तता जर तुम्ही करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तरच तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमाहा 1,500 रुपये रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे। हमीपत्र व्यवस्थित वाचून जर अटींची पूर्तता करून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर होईल। पण प्रत्येक महिला या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरी महिला फॉर्म भरत आहे म्हणून ती देखील भरत आहे। जिथं पहा तिथं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म शासनाच्या माध्यमातून देखील हा फॉर्म भरण्यासाठी ज्या महिला असुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी देखील सुविधा करून दिलेली आहे। पण फॉर्म भरणाऱ्या बऱ्याच ठिकाणी महिलांचे डॉक्युमेंट देखील व्यवस्थित पूर्ण नाहीत, तरी देखील फॉर्म भरून घेतला जातो आणि त्यांच्याकडून काही ठराविक रक्कम, शासनाने जरी सांगितलेलं असलं की या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठलाही रुपया द्यायचा गरज नाही किंवा पैसे द्यायची गरज नाही, तरी देखील खेडेगावामध्ये प्रत्यक्षरित्या लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म भरताना पैसे घेतलेले आहेत आणि या पैशांसाठी बरेच जणांचे डॉक्युमेंट पूर्ण नसले तरी देखील फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत। त्यामुळे ज्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील, ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण नसतील, हमीपत्रातील अटी त्या पूर्ण करत नसतील तर त्यांचा फॉर्म मंजूर होणार नाही। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, आत्तापर्यंत जेवढ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यापैकी फक्त काहीच महिलांचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला मंजूर म्हणजेच अप्रूव्ह दिसणार आहे आणि जास्त महिलांचं जे स्टेटस आहे तुम्ही ओपन केलं तर त्या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे। तुमचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग टू सबमिटेड दिसत आहे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचा अर्ज मंजूर होणार का जर तुम्ही अटीची पूर्तता केलेली नसेल, कागदपत्र पूर्ण नसतील तर। आणि एक याचं उदाहरण देखील समजून घेऊया। कालच्या तारखेला धुळे या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे, लाभार्थी महिलांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। ती देखील आपण माहिती थोडक्यात त्यावरून एक उदाहरण समजून घेऊया। तर पहा, कालच्या तारखेला आतापर्यंत 7,000वर लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत। धुळे या जिल्ह्यामध्ये पुढे माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून धुळे महापालिकेने शनिवारी म्हणजे 27 तारखेला सुमारे 3,500 लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केलेली आहे। तिसरी यादी आहे ही आणि त्यामध्ये पाहू शकता तात्पुरती यादी आहे ही, तिसरी तात्पुरती यादी आहे। 3,500 लाभार्थी महिलांची ही यादी आहे आणि या अगोदर महापालिकेने यापूर्वी 2 याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्यामुळे महापालिकेने आत्तापर्यंत एकूण 3 याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। इथे पाहू शकता आत्तापर्यंत 3 याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि या 3 याद्यांमध्ये सुमारे 7,232 लाभार्थ्यांची तात्पुरती यादी, इथे देखील तात्पुरती हा शब्द आलेला आहे, तर 7,232 लाभार्थी महिलांची यादी प्रसिद्ध केलेली आहे। धुळे या जिल्ह्याची फक्त आत्तापर्यंत 3 याद्यांमध्ये 7,232 महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत आणि त्यांची देखील यादी ही तात्पुरती असणार आहे। आत्तापर्यंत धुळ्यामध्ये लाखो फॉर्म आलेले असतील आणि या 3 याद्या ज्या लागलेल्या आहेत या 3 याद्यांच्या अर्जांची छाननी झालेली आहे आणि त्यानंतरच 7,232 महिला पात्र ठरलेल्या आहेत। म्हणजे या अर्जांची जी छाननी झालेली आहे त्या अर्जामध्ये बरेच अर्ज असे असणार आहेत जे रिजेक्ट झालेले आहेत, कारण हा आकडा खूप छोटा आहे। 7,000 धुळे या जिल्ह्यासाठीची ही यादी आहे आणि आकडा खूप लहान आहे। एकूण 3 याद्यांमध्ये
7,000च महिला या ठिकाणी आपल्याला पात्र होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक अर्ज हा अप्रूव्ह होणार का, मंजूर होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण फक्त 7,000 महिला धुळेसाठी आतापर्यंत 3 याद्यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या लाभार्थी ठरलेल्या आहेत. जरी आणखीन धुळेच्या याद्या लागणार असल्या तरी पण 3 याद्या लागलेल्या आहेत आणि 3 याद्यामध्ये खूप छोटा आकडा असा हा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्जांची छाननी होणार आहे. व्यवस्थितरित्या सरकारने सांगितलेले आहे की अर्जांची पूर्तता म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितरित्या अटींची पूर्तता करून व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट दिलेले असतील तरच तुमचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. त्या ठिकाणी पण बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत तरी देखील एका विशिष्ट व्यक्तीकडून त्यांचा फॉर्म भरून घेण्यात आलेला आहे. काहींचं असं आहे की छोट्या छोट्या चुका आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांचा अर्ज अप्रूव्ह होण्याची शक्यता नाही. आणि ज्यांचे अर्ज अप्रूव्ह होणार नाही त्यांच्यासाठी एक संधी असणार आहे. पण ज्या महिला हमीपत्रातील सर्व अटींची पूर्तता न करता जर अर्ज भरत असतील तर त्यांचा अर्ज हा 100% रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज करत्या वेळेस ज्या महिला आत्तापर्यंत ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी एकदा नवीन हमीपत्र जे आहे ते व्यवस्थितरित्या वाचून घ्या. आपण हमीपत्र देखील पाहूया. तर पहा, हे नवीन हमीपत्र आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. सर्व अटी जर पूर्ण केलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला राईट चिकून करायची आहे आणि त्यानंतरच या हमीपत्रावरती दिनांक, तुमची सही, तुमचं नाव व्यवस्थितरित्या पूर्ण करून अर्ज म्हणजे हे हमीपत्राचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. या ठिकाणी पहा, सर्व महिलांचे अर्ज अप्रूव्ह होत, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळणार आहेत आपण म्हणू शकतो हे पैसे थोड्या दिवसासाठीच मिळणार आहेत. सरकारच्या माध्यमातून ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवणं शक्य होणार नाही. कारण वित्त विभागाच्या माध्यमातून जी माहिती समोर येत आहे की यासाठी निधी पुरेसा नाही. पण जोपर्यंत ही योजना सुरू असणार आहे, जर योजना सुरू राहिली कायमस्वरूपी तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु जोपर्यंत योजना सुरू असणार आहे तोपर्यंत या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ झाला पाहिजे. त्यासाठी त्यांचा अर्ज मंजूर होण्याची गरज आहे आणि प्रत्येक अर्ज मंजूर हो अशी आपण अपेक्षा करूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गतल्या सर्व अपडेट, सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमचं स्टेटस वेळोवेळी चेक करा. तुम्हाला ज्या काही सूचना येतील त्या फॉलो करा. ज्यांचे अर्ज पेंडिंग असतील त्या संदर्भात काही प्रोसेस असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे, जेणेकरून तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल. त्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता आणि परत एकदा सांगते, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. परत भेटू लाडकी बहीणच्या एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.